नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर। आज हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर त्यासाठी दोन अटी आहेत आणि त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी मंडळी, तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून जे शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती टिक करायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात 3000 रुपये सरकार जमा करणार आहे। पण काहींनी फॉर्म अजून भरले नाही, काहींचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, काहींचे फॉर्म अजून इन रिव्ह्यूमध्ये आहेत। तर ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील त्यांनाच हे 3000 रुपये मिळतील। ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील त्यांना हे 3000 रुपये मिळतील। 14 ऑगस्ट नंतर जे अप्रूव्ह होतील तर त्यांचं मी समोर सांगणार आहे। तर मंडळी, 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये सरकार महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे जमा करणार आहे। पण त्यातली ज्या दोन अटी आहेत त्यातली पहिली अट म्हणजे ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील त्यांना हे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतील। पण मंडळी, काहींचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, काहींचे फॉर्म अजून इन रिव्ह्यूमध्ये आहेत, काहींनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाही आहेत। तर त्यांना कसं काय? पण त्यासाठी मंडळी, ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे, पेंडिंगमध्ये आहे, तर त्यांचे फॉर्म जे आहेत 14 ऑगस्टपर्यंत जे अप्रूव्ह होतील त्यांना हे 3000 रुपये मिळतील। आणि दुसरी जी अट आहे मंडळी, की तुमचं जे अकाउंट आहे आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे। तर त्यासाठी मंडळी, तुम्ही जर तुमचं अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन एक KYCचा फॉर्म मागा, तो फिलअप करा आणि परत बँकेमध्ये सबमिट करून द्या। तुमचं 4-5 दिवसामध्ये आधार कार्डला तुमचं अकाउंट लिंक होऊन जाईल। तर ते लिंक झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलमधूनच चेक करता येते की तुमचं अकाउंट लिंक आहे की नाही। त्यासाठी मंडळी, मी आय बटनवरती एक लिंक देतो, त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही आहे। तर ह्या होत्या दोन अटी। आणि काहींचे प्रश्न असे असतील मंडळी की 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनाच हे 3000 रुपये मिळतील। पण 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना मिळणार की नाही मिळणार? त्यांना पण मिळणार, पण त्यांना डायरेक्ट 4500 रुपये मिळणार। म्हणजे हे 3000 रुपये आणि 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले जो महिना येईल त्यांचे ते 1500 रुपये, म्हणजे असे 4500 रुपये एकूण मिळणार आहेत मंडळी। तर 14 ऑगस्ट नंतर जे पण फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनी पण काही घाबरायचं काही काम नाही आहे, त्यांना पण पैसे मिळणार 4500 रुपये। आणि ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाले त्यांना 3000 रुपये मिळणार। परत एकदा सांगतो मंडळी, ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील त्यांना 3000 रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्टला मिळणार आहेत। आणि ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झाले त्यांना डायरेक्ट 4500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे ह्या दोन अटी होत्या। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, नमस्कार।